मनसे प्रमुख राज ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। आत्ताची ही सर्वात मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय साम टीव्हीवरती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी राज ठाकरे थोड्याच वेळापूर्वी दाखल झालेले आहेत। भाजप विरोधातील रणनीतीवरती चर्चेची शक्यता वर्तवण्यात येते। तर या क्षणाची ही मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय। दृश्यांमध्ये आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिसत आहेत, जे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आताची ही सगळ्यात मोठी राजकीय घडामोड आपण पाहतोय। मुंबईमधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओकवरती काही क्षणांपूर्वी दाखल झालेले आहेत। भाजप विरोधातील रणनीतीवरती या भेटीमध्ये चर्चेची शक्यता आहे। या सगळ्यावरती बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी रामनाथ दवणे सध्या फोन लाईनवरून आपल्याशी जोडले गेलेत। रामदा, काय माहिती मिळते? आता थोड्या वेळापूर्वी जे आहेत राज ठाकरे सिल्वर ओकवरती दाखल झालेले आहेत। शरद पवार आणि शरद पवारांना जे आहेत अजित पवार जे आहेत यांच्यामध्ये सुरुवातीला बैठक जी आहे सुरू असताना राज ठाकरे या बैठकीमध्ये जे आहेत ते सहभागी झाले। आपण पाहिलं की कालच राज ठाकरे यांचा कार्यकर्त्यांना संबोधित करणारा मेळावा झाला। या मेळाव्यामध्ये भाजपाला मतदान करू नका, इतर कोणालाही मतदान करा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं होतं। आणि त्यानंतर ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे मांडली ते एकूणच जागांचं या ठिकाणी वाटप होत असताना जे आहेत काँग्रेस सोबत या ठिकाणी मनसेनं देखील अशी भूमिका जी आहे सुरुवातीला अजित पवार यांनी घेतली होती, मात्र याला काँग्रेसचा विरोध पाहायला मिळता। अशात आता भाजपा विरुद्ध एकूणच लढा देत असताना जे आहेत राष्ट्रवादीची कुठेतरी सलगता ठेवत जे आहेत मनसे जे आहेत राज ठाकरे जे आहेत हे राष्ट्रवादी सोबत जाणार का, एकूणच व्यासपीठावर जे आहेत या निवडणुकांमध्ये राज ठाकरे दिसणार का, याविषयीची भूमिका जी आहे या बैठकीत स्पष्ट होण्याची या ठिकाणी चित्र जे आहेत हे पाहायला मिळू शकतं। कारण अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक जी आहे ही पाहायला मिळू शकते। कारण मराठी मतं वळवण्यासाठी जे आहेत राज ठाकरेंची भूमिका जी आहे महत्त्वपूर्ण राहणार आहे। याविषयीची चर्चा जी आहे ही या ठिकाणी शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत या बैठकीमध्ये होऊ शकतं। दरम्यान राज ठाकरे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर जे आहेत कार्यकर्ते जे आहेत हे देखील या ठिकाणी मनसेचे सिल्वर ओकच्या दिशेने जे आहेत हे वळताना पाहायला मिळत आहेत। रामनाथ, कालच राज ठाकरे यांची सभा झाली होती, त्याच्यावरती त्यांनी मोदींवरती भाजपवरती सडकून टीका केली होती आणि आपली भूमिका मांडताना राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं होतं की मी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कुठल्याच पक्षाला पाठिंबा देणार नाहीत। आणि अशात आज राज ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत अगदी थोड्या वेळापूर्वी। याचा आता काय राजकीय अर्थ काढायचा रामनाथ? आपण पाहिलं की कालच राज ठाकरे यांनी जे आहेत शरद पवारांविषयी मोदींनी देखील कशा पद्धतीने चांगले वक्तव्य केले हे दाखवण्याचा प्रयत्न जो आहे काल राज ठाकरे यांनी केला होता। एकूणच त्यांचं या ठिकाणी सुचोवाद जे आहेत हे राष्ट्रवादीला कुठेतरी शरद पवारांच्या पक्षाला जे आहेत मदत करण्याविषयीची भूमिका जी आहे ही राज ठाकरेंची पाहायला मिळाली होती। त्या दृष्टिकोनातून आजची बैठक जी आहे महत्त्वपूर्ण असणार आहे। कुठल्याही प्रकारे लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे जे आहेत आपले उमेदवार जरी या ठिकाणी उभे करणार नसले तरी इनडायरेक्टली जे आहेत हे या ठिकाणी राष्ट्रवादीला मदत करणार का याविषयीची चर्चा जी आहे या बैठकीत होऊ शकते। कारण आपण पाहिलं की राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी जो आहे त्या गर्दीचा एक फायदा जो आहे हा राष्ट्रवादीला होऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य जे आहे हे सुरुवातीलाच अजित पवार यांनी केलं होतं। यामुळे आता शरद पवार अजित पवार आणि त्याच पद्धतीनं राज ठाकरे यांच्यातील बैठकीमध्ये नेमकं काय चित्र पुढे येतं हे पाहावं लागणार आहे। अर्थात रामनाथ, धन्यवाद या तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर आता या बैठकीमधनं काय चित्र समोर येतं, राज ठाकरे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। कारण राज ठाकरे यांनी काल सभेमध्ये मोदी सरकार विरोधात घणाघात केला होता आणि त्यानंतर आपण कुठल्याच पक्षाला पाठिंबा देणार नाही असं देखील स्पष्ट केलं होतं। त्यानंतर आता जेव्हा राज ठाकरे हे शरद पवार यांना भेटण्यासाठी पोहोचलेत तेव्हा यातनं काय राजकीय अर्थ काढायचा हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर साम टीव्हीवरती आता तुम्ही जी दृश्य पाहताय त्या दृश्यामध्ये आपल्याला राज ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी उतरल्याचं पाहायला मिळते। आपल्या गाडीतून राज ठाकरे हे शरद पवारांच्या निवासस्थानी उतरले आणि त्यानंतर ते बैठकीसाठी आतमध्ये दाखल झाले। साम टीव्हीवरती पहिल्यांदा तुम्ही ही दृश्य पाहतायत। राज ठाकरे जेव्हा शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले त्यावेळेची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहे जी तुम्ही आता तुमच्या टीव्ही स्क्रीनवरती पाहत आहात।